गुड आफ्टरनून मित्रांनो. दुपारची वेळ झाली मित्रांनो. आता साधारणतः 4 वाजलेत. आज आहे रविवार आणि आपण आत्ता गावाला निघालोय. कारण आपल्याला एक लग्न होतं पुण्यात बोपकेलला. आपल्या मामांच्या मुलीचं लग्न होतं, त्याच्यामुळे आपण काल रात्री काय गावाला गेलो नाही. आणि आता लग्न वगैरे उरकून घरी घरच्यांना सोडून आपण आता निघालोय गावाला. आता आपण सासवड क्रॉस केलंय. आपला घाट आहे तो आता बंद आहे. काय घाटात काम चाललंय त्याच्यामुळं घाट बंद केलाय नारायणपूरचा. त्याच्यामुळं आपल्याला आता सासवड मार्गे जावं लागतंय. तर आपण आता सासवड मार्गे परिंचे मार्गे वीरला जाणार. वीर मार्गे इकडं फार वळणाचा रस्ता आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. फार वळणं आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या उसावात गाण्यावर तोड आलेली. कालच तोड आली, काल नंबर आला. आईनं दक्षिणा वगैरे दिली. आज तोडायला सुरुवात केली, एक मोठं तुकडं झालंय. भरायला सुरुवात केली, एक ट्रेलर भरत आलाय. साधारणतः 5-5:30 वाजेपर्यंत भरून होईल. दुसरी एक जणाची वायर राहिली दुसऱ्या ट्रेलरमध्ये, त्याचा थोडा माल भरतेला ना आपला राहिलेला. तर बघू आता आपण चाललोय घरी. आता जवळपास 4 वाजले, आपल्याला पोचायला 5 वाजतील. रानात जासपर्यंत 5:15 तोपर्यंत त्यांचं भरून होईल. आणि बघू आता पुढं कसं काय होतंय, तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवतो. कसं काय ऊसाचं काय सिच्युएशन आहे काय नाही दाखवतो. आता असं एवढी वळणं आहेत ना ह्या रोडला, भयानक वळणं आहेत. थोडा बरासा सरळ गेला की वळणं आणि हे सगळे डोंगर. मस्त एकदम वातावरण. परिंचे मार्गे हा वीरला जातो. वीरचं आपलं श्रीनाथ मोस्कोबाचं मंदिर. आपल्याला तर काही वेळ नाही तर पाया पडून गेलो असतो, पण आता वेळच नाही. परत आपल्याला संध्याकाळी खांडाळला जाऊन गव्हाचं बी वगैरे आणून ठेवायला लागेल, तयारी करावं लागेल. फडव्यावरती काय नियोजन लागलं नाही अजून. मला वाटलं होतं तुटले आठवड्यात, पण नाही, काय जरा गडबड झाली. पण बघू, एक तर लागलं मार्गी. चला जाऊ आता घरी. मोठं तुकडं झालं मित्रांनो तोडून. 2 ट्रायला भरून गेलं. पण दरवर्षीप्रमाणे आपलं तीच बोंब उंदीर. हे बघू शकता तुम्ही कसं वाळलेलं निघते. हे बघा, उंदीर भयंकर लागलाय. हे बघा कसं वाळलेलं आहे. एक वायर दुसऱ्याची बाकी भरून गेलाय. उंदराने इकडे 2 सर राहिल्यात तोडायच्या. अवघड उंदीर काय पाठ तोडत नाही. हे असं हेच पाहिलं तुम्ही. हे बघा, मागच्या वर्षी इनामात जे घडलं होतं तेच परत गाण्यात घडतंय. उंदराचा त्रास बघून त्या तर पाण्याला कमी नव्हतं, पाणी कंटिन्यू देत होतं आपण, तरी पण उंदराने लई त्रास दिला. बघू जे काय होईल ते होईल. इकडे 2 सर राहिल्या तोडायच्या आणि 12 तुकडं. 12 राहिलं थोडाफार अजून. 4-5 बैलगाड्या. आता ट्रायल सोडायला जायचे, तिकडे जाऊन येऊ. रस्ता बघायला आलो होतो आपण मित्रांनो. ड्रायव्हर म्हणतोय ट्रॅक्टर खचतोय पाणी सोडलंय. आम्ही इथून तिथून बघत आलो, कुठं रस्त्यावर एक टिपका पाणी नाही. तिथे एक टेलर आणून सोडलाय. लोणी आणि तोंडलच्या मध्ये बाहेर निघतो रस्ता. एक टेलर इथं सोडलाय. असा गच भरलाय. तर माझा एक अंदाज आहे, हे साधारणतः 9 टनाच्या आसपास हा ट्रेलर भरलं. कारण ऊसाला काय एवढी झाडी दिसत नाही बरं का. काय ते उंदरांनी लय कार्यक्रम केलाय वाईट. त्याच्यामुळं 8.5 ते 9 टनाच्या आसपास माझा अंदाज आहे. काय वाजते 9 दुने 18 आणि समजा वरची 3 15-16 टनाच्या आसपास पहिलं वजन येईल. अजून बरंच तोडायचं राहिले. बघू, दुसरा टेलर तिकडंच आहे, बघून येऊ आपण काय विषय. दुसरी टायली बोलून चालली आपली. MH 42Z 1528 आणि तिचा 1196 नंबर आहे.
मी काही असं ह्याला मारते गाडी, ट्रेलर असा झोला मारतोय. खड्डं भरून घ्यायला पाहिजे होतं, पण त्याला आपण सांगितलंच नाही की आपण बागायतदार आहे. ती आपल्या मागं लागलं असतं लगेच, हे झालं ते झालं, ह्याला पैसे द्या त्याला पैसे द्या. त्याच्यासाठी आपण असं दाखवलंच नाही की आपलंच ऊस आहे म्हणून. वरची एक वायर भरली बरं का, तरी साधारणतः बघा कशी ह्याला मारते आहे का ट्रायली. इथं काय नाही, पुढं जरा जास्तच ह्याला मारते, झोला मारते म्हणायचं, जास्त झोला मारती. तर ही पण साधारणतः 8.5-9 भरली तर त्याच्यातलं 2.5-2 टन दुसऱ्या बागायतदाराचा भर. हे बघा कसा ह्याला झोला बसतोय, आपण बोललोच नाही काय. चला इकडे खोडव्याला पण आली टोळी बघा. लोकांचं ऊस पेटवून खोडवं धरलं, पण आपलं कधी व्हायचं. आणि सूर्य मावळतीला गेलाय. संध्याकाळचं चित्र बघा कसं मस्त दिसतंय, आभाळाला लाली आलेली. इकडं पण असं आपल्या तुराला उसाला आले तुरे मस्तपैकी. चंद्र त्याच्यावर तोड अजून महिनाभर तर काही येऊ शकत नाही. पक्ष्यांचा कानू सगळ्या. छोटी छोटी पाखरे आतमध्ये. चला आपल्याला खंडाळला जायचं अजून, मस्त सीन आहे. 10-20 एक पोत आणलं आपण गावाला फिरायला. 10-20 काय महाग झालं, 2100 रुपये MRP याच्यावरती. कॉस्ट दिसली का, 2100 रुपये. 1470 रुपयाला होतं, आता 2100 रुपये झाले. आणि आपण आणले MECS 6478. याचा उतार आपल्याला चांगला भेटला होता 1-2 वर्षापूर्वी. टॅगिंग वगैरे आहे सगळं. हे 40 किलो आणलं आपण. दार उसावलं चुलत्यांचं बंद केलं आपण, आणि आपल्या इकडं मळ्यातले उसाव सोडले. हे दार आहे, हे वाल चालू आहे, हे वॉल चालू आहे. जायला आता रात्रपाळी चालू राहील. आज सोमवार आणि मंगळवार 2 दिवस चालेल. एकदा हा भिजावला किंवा आता परत मला वाटत नाही काय आपल्याला भिजवायची गरज पडेल. महिन्याभरात जरी तोड आली 2-3 आठवड्यात तरी चालेल. तोपर्यंत म्हणून सोडलं पाणी. चला जाऊ. कसा आहे झेंडू मित्रांनो, मार्केट आहे का नाही काय माहिती आता. बारक पण तोडून झालं मित्रांनो. अशा पद्धतीनं ऊस पडलाय सगळा. बारक्या तुकड्यात जरा चांगला भरलाय, पण इकडे पण उंदीर लागलाय. असा ऊस पडलाय. जाडीच नाही ऊसाची झाली जशी पाहिजे होती, जाडी काय झाली नाही. आज इकडे बांधून ठेवलाय. एवढाच राहिलाय थोडाच आता. काल गेल्या 2 टायल्या भरून 20 टन भरलाय. मग आता किती खेपा जातात अजून. कांदा मित्रांनो आपण त्या दिवशी भिजवलं होतं, आता चांगलं दिसायला लागलेत. दिसतंय का नाही
हे बघा चांगलं फुटले आता, दिसत असेल व्हिडिओमध्ये. काल चांगलं कडक ऊन होतं, आज आभाळ आलंय. चांगले फुटले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.